राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 1000 रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये मिळावेत यासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान विमा कंपन्यांना देण्यात आले आहे। रब्बी हंगाम 2023-24 मधील भरपाईसाठी एकूण 4,64,12,000 रुपयांची गरज होती, मात्र अपुऱ्या निधीमुळे केवळ मर्यादित रक्कमच वितरित करण्यात आली। 2019 मध्ये सरकारने आदेश काढून विमा कंपन्यांनी 1000 रुपयांपेक्षा कमी भरपाई दिल्यास उर्वरित रक्कम सरकारकडून देण्यात यावी असे निर्देश दिले होते। मात्र 2023 पासून ही रक्कम मिळाली नव्हती। अखेर नुकतेच खरीप 2023 व रब्बी 2024च्या हंगामातील 3603 शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले। रब्बी हंगाम 2023-24 मध्ये 87,074 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई 8,70,74,000 रुपये अपेक्षित होती। त्यातील 3,96,61,242 रुपये विमा कंपन्यांनी वितरित केले। त्यामुळे सरकारने उर्वरित 4,74,12,758 रुपये देणे आवश्यक होते। मात्र निधीच्या कमतरतेमुळे केवळ 93,42,282 रुपये वाटप करण्यास मान्यता मिळाली।